नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो खूप जवळचा आहे. किंबहुना हा माझा स्वतःचाच प्रवास आहे. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या, ती रोजची धावपळ आणि त्या सगळ्या गडबडीत कुठेतरी स्वतःलाच विसरून जाण्याची ही एक गोष्ट आहे. हे फक्त माझं नाही तर आपल्यापैकी अनेकांच्या घरांचं वास्तव असू शकतं, हो ना? तर या रोजच्या धकाधकीत नेमकं काय घडतं, आपण स्वतःला कसं हरवतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुन्हा कसं शोधतो, ते आज आपण ह्या विश्लेषणातून पाहूया. कल्पना करा, मुंबईतल्या एका गजबजलेल्या फ्लॅटमध्ये पहाटेचे 5 वाजलेत. डोळे अजून धड उघडलेले नसतात, पण डोक्यात विचारांची एक भयंकर मोठी एक्सप्रेस सुरू झालेली असते. आज डब्यात काय करू, मुलांना उठवायचंय, घर आवरायचंय. बापरे, ही मानसिक यादी इतक्या वेगात सुरू होते ना की शरीराला उसंतच मिळत नाही. दिवसाची सुरुवात शांततेने नाही तर एका अदृश्य पण खूप मोठ्या दबावाने होते. भाग 1. रोजची धावपळ आणि त्या आवाजात स्वतःला हरवणं. आई, माझे मोजे कुठे आहेत? मला खूप भूक लागलीये. चहा झाला नाही का अजून? एका मागोमाग एक येणारे हे प्रश्न आणि आवाज. मी फक्त मशीनसारखे इकडून तिकडे धावत असायचे. सगळ्यांची काळजी घेताना, सतत एका यंत्रासारखं काम करताना शरीरातली ऊर्जा अक्षरशः शून्यावर येते. ही धावपळ अशी असते ना, जिथे थांबायला वेळ नसतो आणि स्वतःचा विचार करायला सवडच नसते. श्वास घ्यायलाही फुरसत मिळत नाही. पण मग ह्या सततच्या धावपळीचा परिणाम काय होतो? हळूहळू अगदी नकळत जाणवायला लागतं की ह्या सगळ्यात एक व्यक्ती म्हणून माझं जे काही अस्तित्व होतं ना, ते कुठेतरी पुसलं जातंय. काळजी घेणारी व्यक्ती या एका मोठ्या भूमिकेखाली माझी स्वतःची मूळ ओळख आणि माझ्या स्वतःच्या अगदी लहान सहान गरजाही शांतपणे हरवत चालल्या होत्या. भाग 2. मनातली जळमटं. एक तुटण्याचा क्षण. एक दिवस नेहमीप्रमाणे घर आवरत होते आणि आई सहज म्हणाली, अगं, कोपऱ्यात जळमटं झाली आहेत, साफसफाईकडे लक्ष नसतं का तुझं? हे खरं तर एक अगदी साधं वाक्य होतं, पण त्या एका वाक्यानं मला खूप काही जाणून दिलं. घराच्या कोपऱ्यातली जळमटं सगळ्यांना दिसतात हो, पण माझ्या मनात जी जळमटं साचली होती ती कोणाला दिसणार? घरातल्या पसरलेल्या सामानाकडे सगळ्यांचं लक्ष असतं, पण एका गृहिणीचा किंवा काळजी घेणाऱ्या व्यक्तीच्या मनावर जो न दिसणारा ताण असतो ना, तो कोणालाच दिसत नाही. हा तो अदृश्य भार होता जो मला आतून अक्षरशः पोखरत चालला होता. त्या दिवशी पहिल्यांदा मी स्वतःला एक अत्यंत कठोर सत्य मान्य केलं. हो, शारीरिक थकवा तर होताच, पण तो फक्त शरीरापुरता मर्यादित नव्हता. मी आतून पार तुटत चालले होते. स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे आणि स्वतःच्या अस्तित्वाकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष केल्याचा हा तो गंभीर परिणाम होता, ज्याचा मला पहिल्यांदाच इतक्या प्रकर्षाने सामना करावा लागला होता. भाग 3. जोडीदाराची साथ. अंधारातला प्रकाश. संध्याकाळी नवरा घरी आला तेव्हा घर पूर्ण अंधारात होतं. मी एका कोपऱ्यात अगदी शांत बसले होते. त्याने फक्त विचारलं, काय झालंय? आणि इतके दिवस, इतकी वर्ष मनात दाबून ठेवलेलं सगळं एका क्षणात बाहेर आलं. मी म्हणाले, मला काहीच करायची इच्छा होत नाहीये, मला स्वतःलाच ओळखू येत नाहीये, मला खूप भीती वाटतीये. खरंच मला स्वतःचीच भीती वाटत होती, कारण मी स्वतःलाच विसरले होते. तो एक असा काळोख होता ज्यात मला माझं स्वतःचं प्रतिबिंबही दिसत नव्हतं. आता अशा परिस्थितीत पिढ्यानपिढ्या चालत आलेली प्रतिक्रिया काय असते? यात काय नवीन? संसार सगळ्यांनीच केलाय, आम्हा बायकांना हे करावंच लागतं वगैरे. पण माझ्या नवऱ्याची प्रतिक्रिया एकदम वेगळी होती. त्याने मला कोणताही फुकटचा उपदेश दिला नाही. त्याने मला फक्त समजून घेतलं आणि खरी साथ दिली. ती समजून घेण्याची कृती त्या क्षणी सर्वात महत्त्वाची होती. तो फक्त इतकंच म्हणाला, तू स्वतःसाठी वेळ काढ, बाकी आपण बघू. हे शब्द एखाद्या संजीवनीसारखे होते. कित्येक दिवसांनी कोणीतरी माझ्या मनातील गुंतागुंतीला इतक्या सहज समजून घेतलं होतं आणि कोणतीही अट न ठेवता मला स्वतःला सावरण्याची मुभा दिली होती. हा माझ्या आयुष्यातला खऱ्या अर्थाने खूप मोठा टर्निंग पॉइंट ठरला. भाग 4. स्वतःला शोधताना. एक पाऊल. मग मी सुरुवात केली, ती अगदी छोट्या छोट्या पावलांनी. पहाटे थोडा वेळ चालायला जाणं, थोडा योगा करणं, स्वतःसाठी थोडा शांत वेळ काढणं. कित्येक वर्षांनी मी स्वतःसाठी असा मोकळा श्वास घेत होते. हे छोटे छोटे बदल मला माझं हरवलेलं अस्तित्व हळूहळू पुन्हा मिळवून देत होते. घराच्या त्या 4 भिंतींच्या बाहेर पडून मी मैत्रिणींसोबत फिरायला जाऊ लागले. तुम्हाला खरं सांगू, खूप दिवसांनी मी मनापासून खळखळून हसले होते. एक नवीन ऊर्जा शरीरात सळसळू लागली होती. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात मला पुन्हा आठवलं की मला गाण्याची किती प्रचंड आवड होती. तो माझा हरवलेला आनंद मला परत मिळत होता.
माझी ती आवड, माझं ते गाणं हे कुठेही नाहीसं झालं नव्हतं बरं का. ते फक्त कुटुंबाच्या, संसाराच्या त्या मोठ्या आवाजात आणि सततच्या जबाबदाऱ्यांच्या गोंधळात कुठेतरी खूप खोलवर दबून गेलं होतं. पण आता स्वतःसाठी थोडा वेळ काढल्यामुळे तो गाण्याचा आवाज मला पुन्हा अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागला होता. भाग 5. नवी ओळख माझ्या मीला पुन्हा मिळवणे. घर सोडून न जाता त्याच घरात आता माझी एक नवी ओळख निर्माण झाली होती. बघा, वास्तव आजही तेच आहे. माझ्यावर जबाबदाऱ्या आहेत, काम आहे, रोजची धावपळ आहेच. पण मोठा बदल काय झालाय माहितीये? आता त्या सगळ्यात मी हरवत नाहीये. स्वतःच्या सीमा निश्चित केल्यामुळे आणि स्वतःला प्राधान्याने वेळ दिल्यामुळे मी त्याच सर्व जबाबदाऱ्या आता अधिक चांगल्या प्रकारे आणि अगदी शांत मनाने पार पाडू शकते. तर हा एक प्रश्न आपण सर्वांनी स्वतःला नक्की विचारला पाहिजे. जेव्हा आपण स्वतःची काळजी घेत नाही, स्वतःवर प्रेम करायला विसरतो, तेव्हा नेमकं काय होतं? आपण आतून पूर्णपणे रिकामे होत जातो. आणि विचार करा, एका रिकाम्या भांड्यातून आपण इतरांना काही देऊ शकतो का? अजिबात नाही. जेव्हा आपण स्वतःला प्राधान्य देतो, स्वतःवर मनापासून प्रेम करतो, तेव्हा फक्त आपलंच नाही तर पूर्ण घराचं आयुष्य बदलतं. घरात एक नवीन ऊर्जा, एक नवीन आनंद निर्माण होतो, जो घरातल्या प्रत्येकाला जाणवतो. स्वतःची काळजी घेणे हा अजिबात स्वार्थ नाहीये, तर ती एक अत्यंत महत्त्वाची गरज आहे. या संपूर्ण प्रवासातून मी एकच गोष्ट शिकले: स्वतःला कधीही कोणत्याही परिस्थितीत हरू नका. जबाबदाऱ्या सांभाळताना आपला स्वतःचा आनंद, आपली ओळख जपणं तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे. जाता जाता हा विचार नक्की करा: जर आपण आतून पूर्णपणे रिकामे असू तर आपण आपल्या प्रियजनांना नक्की काय देऊ शकणार आहोत? त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढा, मोकळा श्वास घ्या आणि स्वतःला जपा.